पण एक निश्चित मनात होतं, माननीय बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही। निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्यांना कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही, नवीन टूम काढली। आपलं ते 2.5 वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय हे म्हणे 4 भिंतीत ठरलं आमचं। 4 भिंतीत आधी का नाही बोललात? नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार, का नाही आक्षेप घेतलात? अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होता, तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार, का नाही आक्षेप घेतलात तेव्हा तुम्ही? मी ज्या वेळेला पक्षातनं बाहेर पडलो, माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो। मी भेटायला गेलो, त्यांनी मला असं मला अजूनही आठवते, त्यांनी माझे असे हात केले, मी त्याच्या जवळ गेलो, आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना। मी म्हटलं येतो मी। मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की ह्यांना सगळ्यांना सिंपती मिळाली। कसली सिंपती? ही सगळी माणसं जे काय आज आहेत, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला पक्षातनं बाहेर पडलो, माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो। मी भेटायला गेलो, त्यांनी मला असं मला अजूनही आठवते, त्यांनी माझे असे हात केले, मी त्याच्या जवळ गेलो, आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना। मी म्हटलं येतो मी। काय करणार आहेस? म्हटलं मला माहित नाही। पण एक निश्चित मनात होतं, माननीय बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही। पक्षाचे किती चढ उतार आले, मार्ग काढीन त्यातनं। यांनी काय पाहिलंय? मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की ह्यांना सगळ्यांना सिंपती मिळाली। कसली सिंपती? 2-2.5 वर्षापूर्वीचा काळ काढून बघा। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत ना रे। लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून, तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना तेव्हा। निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्यांना कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही, नवीन टूम काढली। आपलं ते 2.5 वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय हे म्हणे 4 भिंतीत ठरलं आमचं। 4 भिंतीत आधी का नाही बोललात? म्हणे अमित शहा आणि आमची बैठक झाली एका खोलीमध्ये, आणि तिकडे ठरलं की आम्ही 2.5 वर्षाचं आम्ही करणार। नरेंद्र मोदींची सभा झाली, तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार, का नाही आक्षेप घेतलात? अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होता, तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार, का नाही आक्षेप घेतलात तेव्हा तुम्ही? निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगाला सांगताय की माझ्याबरोबर 2.5 वर्षाचा करार केलेला, मग अधिकाऱ्याने सांगितलं तुम्ही। लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर। आता ते इथे आहेत। मला आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे। मध्यंतरी मी एकदा नाट्य संमेलनाला गेलो होतो त्या पुण्याला, 5 नगरसेवक आले, मला म्हणाले जय महाराष्ट्र साहेब। म्हटलं बोला। आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक। म्हटलं कोणाचे? 2 म्हणाले आम्ही शरद पवार साहेबांचे, 3 म्हणाले आम्ही अजित पवार साहेबांचे। हे तुम्हाला सांगण्याचं कारण एवढं की ह्या सगळा जो काही अख्खा गोंधळ जो उडाला 2019 नंतर, तो कशामुळे उडाला? तुमच्या महत्वाकांक्षेपायी। म्हणजे राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवरती टीका केली, हो केली। मी जाहीरपणे सांगितलं त्याशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये, जी गोष्ट मला पटली नाही त्याला मी विरोध करतच राहणार, जी गोष्ट चांगली केली त्याला मी पाठिंबा देतच राहणार।
प्रश्नच येत नाही त्या गोष्टींचा. पण माझा विरोध हा मुद्द्यांना होता. मला काहीतरी मिळालं नाही म्हणून मी विरोध करत नव्हतो. आज आपण असं काढून बघूया. आज जे पेटलेत ना, आज उद्धव ठाकरे जे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जे बोलतायत, जर समजा 2019 साली भारतीय जनता पक्षाने मान्य केलं असतं की 2.5 वर्ष तुमची, बोलला असतात? आज जे बोलताय ते तुम्ही बोलला असतात? नसता बोललात, कारण पोट भरलं होतं. तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं असतं. पण जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही आज बोलताय. राज ठाकरेचं तसं नव्हतं. मला मुद्दे नाही पटले. मला आजही अनेक मुद्दे मला पटत नाहीत, परंतु आज अनेक गोष्टी ज्या नरेंद्र मोदींनी केलेल्या आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील.